नमस्कार, मी माधवी गुंटे. श्रावणी शुक्रवार म्हटलं की आपण नैवेद्यासाठी गोड काहीतरी करतो. म्हणून मी यावेळेला नारळाची खीर करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: नारळ मी मिक्सरमध्ये, ओला नारळ मिक्सरमध्ये फिरवून घेतला. त्याच्यासाठी लागणारं गूळ, केशर वेलचीचं सिरप आणि बदामाचे तुकडे थोडेसे तुपावर परतून घेतले. आता इथं मी दूध आटवून घेतलं आहे, आटवत ठेवलं आहे ते दूध. आता त्याच्यामध्ये मी गूळ घालणार, आपल्या आवडीप्रमाणे, गोड किती लागतो त्याच्याप्रमाणे. आणि त्यात आता हा खोबऱ्याचा चव, म्हणजे मिक्सरमधनं काढलेलं खोबरं, बदामाचे तुकडे आणि केशर वेलची सिरप. आता ही थोडीशी एक चांगली खळखळ उकळी येईपर्यंत करून घ्यायची. आता ही खिरीला व्यवस्थित उकळी फुटली आहे, म्हणजे उकळी आली आहे. आता ही एकदा ढवळायची. ही नारळाची खीर, आणि एक उकळी आली की बारीक गॅसवरच उकळी आणायची आणि मग गॅस थोडा मोठा करून बंद करायची. आज तयार झाली नारळाची खीर.